हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री आणि या उपवासासाठी म्हणून मी एक ही स्पेशल रेसिपी बनवलेली आहे. तर आपण साबुदाणा खिचडी वडे वगैरे नेहमीच बनवतो. तर मी साबुदाणा आणि बटाट्यापासून ही पापडीची एक रेसिपी बनवली. तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि सेम वाटीनं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि ते दोन्ही आपल्याला आता अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर अगदी मी 5 मिनटं लो टू मीडियम गॅसवर हे सगळं भाजून घेतलेलं आहे. बघू शकता शेंगदाणे पण आपले छान असे भाजले गेलेत. तर आता बऱ्यापैकी आपले हे शेंगदाणे साबुदाणा भाजून झालेला आहे. तर मी तो प्लेटमध्ये काढून घेते. प्लेटमध्ये काढून घेतला की म्हणजे कसं पटकन असा तो थंड होऊन जाईल ना. आणि मी चांगला तो अगदी थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अगदी बारीक असं ते वाटून घेतलेलं आहे. छान अशी त्याची पावडर रेडी झालेली आहे. पण तरी आपण त्यामध्ये एखादा चंक्स वगैरे राहतो तर मी ते चाळणीच्या सहाय्याने चाळून घेणार आहे. तर आता मी सगळं ते पीठ चाळणीनं चाळून घेतलं. तर बघू शकता अगदी थोडंसं मोठं जाडसर असं राहिलेले आहेत तुकडे त्यामध्ये. त्यानंतर बघू शकता हे साधारणतः 2 वाटे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा साखर घातलेले आहे. त्यानंतर हे मिरची आहे. तर बस मिरची मी मिक्सरला बारीक अशी कुटलेली आहे. तर ती मी 1.5 चमचा मिरची घातलेली आहे. तर ते तुम्ही कमी जास्त तुमच्या ह्याच्यात करू शकता प्रमाणानुसार. त्यानंतर हे मीडियम साईजचे 4 बटाटे आहेत. तर ते मी घेतलेले आहेत आणि हे बटाटे उकडवून नंतर मी ते किसून घेतलेले आहेत. तर बऱ्यापैकी आता आपल्याला या बटाट्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बटाट्याचा ओलसरपणा त्यामुळे हे पीठ त्यामध्ये मळलं जातं. पण काय आहे साबुदाणा पाणी शोषून घेतो. तर त्यामुळे काय होतं नंतर जरी आपण हे पीठ छान मळून घेतलेलं असलं तरी नंतर ते थोडंफार असं कडक होत जातं. तर बटाट्यामध्ये साधारणतः अशा प्रकारे आपलं पीठ मळून झाले पण तरीही मी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन ते पीठ छान असं मळून घेणार आहे. तर अगदी छान असं मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता त्याचा गोळा करून घेतला आहे आणि नंतर ते आपण आता झाकून ठेवणार आहोत. तर साधारणतः मी अर्धा तास झाकून ठेवलं होतं. पण अर्ध्या तासापेक्षाही थोडं जास्त भिजत ठेवावं लागतं कारण साबुदाणा पाणी शोषून घेतो. बघू शकता आपण पाणी थोडंसं टाकलेलं होतं तरी ते अजून घट्टसर राहिलेलं आहे. तर मी परत थोडंसं पाण्याचा हात लावून ते पीठ मळून घेते. तर आपण 1 ते 2 तास तरी कमीत कमी पीठ जर भिजवलं ना तर खूप छान असे त्याचे पापडी तयार होते. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तर मी अर्धा तास फक्त हे बस पीठ भिजवलेलं आहे आणि आता परत मी थोडं पाण्याचा हात लावून ते मळून घेतले. त्यानंतर शेवटी घातलेलं आहे अगदी थोडंसं 1 पाव चमचा तेल घातले आणि तेल लावूनही पीठ आपण छान मळून घेतले. त्यानंतर त्याची एक छोटीशी गोळी तोडून घेतले आणि आपण त्याचं पुरीप्रमाणे लाटून घेणार आहोत. तर ते मी आता तेलाचा हात घेऊन छान असं त्याचं चपटं अशी गोळी बनवलेली आहे आणि आता आपण ती लाटून घेऊयात. तर पोळपाटाला आणि लाटण्यालाही आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे ते चिकटणार नाही. आणि आता आपण त्याची पुरी लाटून घेऊयात. तर हे साबुदाणा बऱ्यापैकी बाजूनं साईडनं असा थोडासा ठिकरला जातो. तर त्यामुळे मी काय केलं आहे की एका छोट्या अगदी अगदी छोट्या डब्याच्या झाकणापासून त्याचे गोल असा शेप दिलेला आहे कारण साईडनं ते थोडंसं दिसायलाही छान दिसत नाही म्हणून मी ते साईडचं कट करून काढलं आहे. आणि पीठ अगदी छान असं भिजलं असतं ना तर एवढं साईडनं फाटत नाही शक्यतो. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मी गडबडीत सकाळी सकाळी हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता कढईमध्ये तेलही अगदी छान कडकडीत असं गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर अगदी फार असा काही याला वेळ लागत नाही. बस फक्त पीठ भिजायला आपल्याला वेळ लागतो आणि तेही मिक्सरला पीठ आपलं जरा थोडंफार जाडसर येतं. पण जर साबुदाण्याचं पीठ रेडी जर पीठ असेल आपलं चक्कीवरून वगैरे दळून आणलेलं अगदी बारीक तर मग त्याचे खूप छान असे हे पापडी तयार होते. अगदी पुऱ्यांप्रमाणे होतात त्याच्या पुऱ्या. तर आता छान असं खमंग मी अगदी त्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता त्या आपण काढून घेऊयात. त्यानंतर मी त्याच तेल गरम होतं तर त्यामध्येच मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर ह्या मी तळून घेते तोंडी लावण्यासाठी म्हणून.
तर तेल गरम होतं म्हणून मी त्या थोड्याशा एक 5-6 मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. त्याही आता मी काढून घेते. तर मी एका डिशमध्ये त्या मिरच्या काढून घेतलेत आणि नंतर आपण त्यावर घालणार आहोत मीठ. तर साधारणतः मी त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून साईडला ठेवून दिलं. त्यानंतर करूयात प्लेटिंग. तर ही बनवलेली आहे साबुदाणा खिचडी. तर त्यामध्ये बटाटा घालून खिचडी बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेली आपण पापडी. तर ती खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा अशी लहान मुलं तर अशीच कोरडीच खातात. खूप छान खमंग अशी लागते. तर बघू शकता आपली उपवासाची एक ही सिंपल अशी थाळी छान अशी रेडी झालेली आहे. तर उपवास असेल तर आपल्याला काय खावं हा प्रश्न पडतो, पण हे खूप छान असे ऑप्शन आहे. तर अगदी खूप छान खमंग अशी ही रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. आणि ही साबुदाणा बटाट्याची पापडी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.